जन्मकुंडलीतील शुक्र. जन्मकुंडलीत रवी म्हणजे सत्ता, गुरु म्हणजे त्याग आणि शुक्र म्हणजे भोग, सौंदर्य, स्त्री, प्रेम, विवाह, ऐश्वर्य, गायन, वादन, नृत्य, कला, अभिनय इत्यादीचा कारक मानला जातो. जर जन्मकुंडलीत शुक्र नीच राशीत, पापग्रहांच्या अशुभ दृष्टीत, अशुभ भावात, अशुभ स्थितीत असेल तर अशी व्यक्ती चुकीच्या मार्गाला लागून स्वतःचे नुकसान करून घेण्याची शक्यता असते. तर मित्रांनो, एका गावात रमन नावाचा एक तरुण राहत होता. तो खूप हुशार आणि देखणा आणि कलागुणांनी संपन्न होता. त्याची गायन, वादन, चित्रकला उत्तम होती. संगीत कलेमध्ये तो निपुण होता. आवाज छान होता. कलाकार म्हणून आपल्या गावचे नाव उंचावर नेईल असे गावातील सर्वांना वाटत होते. त्यामुळे गावातील सर्वजण त्याचे कौतुक करायचे. तो पुढे जाण्यासाठी त्याला मदत करायचे. लहान मोठे असे कार्यक्रमही तो करायला लागला. चांगले कपडे, ऐशाराम, चांगल्या गाड्या, सुगंधी अत्तर, मजा मस्ती यामध्ये तो रमायचा. उत्तम कलाकार म्हणून त्याचा नावलौकिक होण्या अगोदरच अनैतिक मार्गाला लागून तो वाईट संगतीला लागला. व्यसन, पार्टी, उधळपट्टी यामध्ये त्याचे पैसे आणि वेळ हे दोन्ही वाया जावं लागले. कलेत प्रगती करण्याऐवजी तो अनैतिक मार्गाला लागल्यामुळे कलेपासून तो विचलित झाला. ज्या कलेने मित्रांनो त्याला उंचीवर नेता आले असते त्याच कलेपासून तो दूर गेला आणि काही वर्षांनी त्याच्याकडे ना पैसा, ना कला, ना प्रतिष्ठा आणि मित्रही त्याला सोडून गेले. तो रस्त्यावर आला. तर मित्रांनो, जन्मपत्रिकेतील शुक्र बिघडला असेल तर वरील कथेतील रमणसारखी त्या व्यक्तीची अवस्था होण्याची शक्यता असते. अनैतिक वर्तन, त्यामुळे समाजात प्रतिष्ठा नाहीशी होणे, व्यसनाधीनता, जीवनात अडचणी, पती पत्नीमध्ये मतभेद, वैवाहिक सुख कमी होणे, प्रेमसंबंधात समस्या, प्रेमात फसवणूक, चुकीच्या व्यक्तीकडे आकर्षित होणे, आर्थिक नियोजन बिघडणे, पैशाचा अपव्यय, जीवनात अडथळे, अचानक आर्थिक नुकसान, गुप्त विकार, चेहरा, प्रजनन, मूत्रपिंड, किडनी संबंधित त्रास, वाईट सवयी वाढणे, भोगविलास, व्यसन, दारू, अनैतिक संबंध, अनैसर्गिक कामजीवन, जनन, मूत्रसंस्थेचे विकार आणि सौंदर्य व कला क्षेत्रात अडथळे, गायन, वादन, नृत्य, अभिनय, पेंटिंग्स यामध्ये प्रगती थांबणे. तर मित्रांनो, शुक्र या ग्रहाबरोबर बाकी इतर ग्रहांचा अभ्यास करून जन्मकुंडलीनुसार समुपदेशन, ग्रहांचे जप, उपासना याद्वारे चुकीच्या दिशेने चाललेली मनाची धाव योग्य दिशेला नेण्यासाठी तज्ज्ञ अभ्यासू ज्योतिषाने प्रयत्न केले तर असे व्यक्तिमत्व यातून नक्कीच बाहेर पडण्याची शक्यता असते. प्रभाकर जंगम